पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं MKH ब्लॉगमध्ये। आज आहेत आम्ही डहाणूला। आज आम्ही जाणार आहेत सोमनाथला। या ब्लॉगमध्ये तुम्हाला सोमनाथ दर्शन बघायला मिळणार आहे। आता आमची डहाणूवरून 3:27ची ट्रेन आहे। तर चला आता येईल ट्रेन, त्यावेळेस आपण बसूया ट्रेनमध्ये आणि जाऊया। ये देखो अपनी सीट। डहाणू स्टेशनवरनं ट्रेन सुटलेली आहे। आता आम्ही जेवण करत आहेत, सर्वांनी डबे आणलेत, दाखवतोय तुम्हाला। सर्वजणांनी अंतरून केलेलं आहे आणि सर्वजण झोपून जातात। झोपूया चला आणि भेटूया सकाळी उठल्यावर। The next morning. आता आपण वेरावळ स्टेशनला पोहोचतील, मग तिकडनं आपण रूम बघण्यासाठी जाणार आहेत आणि मग सोमनाथला दर्शन करणार आहेत। बघूया। आता मी वेरावळ जंक्शनला आलेले आहेत। आपण आता इकडनं ऑटो रिक्षा करणार आहेत आणि जाणार आहेत फ्रेश होण्यासाठी। थोडंसं फ्रेश होण्यासाठी आपण आता जाणार आहे। आता आम्ही इकडे हॉल बुक केलेला आहे मंदिराच्या। या ठिकाणी मंदिर आहे आणि या ठिकाणी हॉल जवळच हॉल बुक केलेला आहे आम्ही सर्व रूमवरनं निघालेलं आहे। सर्वांची तयारी झाली आहे आणि चाललेलं आहे दर्शनाला। जाऊया। आता आम्ही मंदिरापाशी आलेलो आहे दर्शन घ्यायला। सोमनाथ मंदिर आहे समोर, जाऊया मंदिरात। मंदिरामध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही मिळत, त्यासाठी लॉकरमध्ये आपण सर्व मोबाईल वगैरे ठेवतात आणि नंतर भेटूया। आता आमचं दर्शन झालेलं आहे। दर्शन मस्त झालं, एकदम गर्दी काहीच नव्हती। 15 मिनिटात आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता सर्व फोटो वगैरे काढत आहेत। मध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यासाठी आम्ही फोटो काढले नाही, तरी पण आम्ही फोटो काढलेले आहेत कॅमेऱ्यामधनं। ते इंस्टाग्रामवर बघायला मिळतील तुम्हाला, इंस्टाग्रामची ID येईल बघा। मंदिर बघा। आपल्या सोमनाथ दर्शन ट्रिपसाठी आपला ग्रुप बघा। आपल्या इकडे वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगचे असे मंदिर आहेत। आता सोमनाथचं सुद्धा मंदिर घेतलं आहे आपण। किधर जा रहे हैं? ये हम लोग जा रहे हैं त्रिवेणी संगम, 5 पांडव गुफा, हिरकमती गुफा, सूर्य मंदिर, रामनाथ मंदिर, ऐसा हम लोग जा रहे हैं। पहला किधर जा रहे? त्रिवेणी संगम। हम लोग यूट्यूब बना रहे हैं। कॉर्पोरेट करो।
आता आम्ही आलेलो आहे त्रिवेणी संगम येथे, तर जाऊया मध्ये काय काय आहे बघूया. आता पुढे कुंड आहे, त्या कुंडाकडे जाऊया आपण. चांगला बोले पांडव गुहा. या ठिकाणी गुफा आहे. आता आम्ही गुफेचं दर्शन घेऊन चाललेले आहेत. 2 ठिकाणी दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता निघालेले आहेत परत. आता आम्ही उसाचा रस पियत आहेत, सर्वजण उसाचा रस पियत आहेत. गन्ने का जूस, गन्ने का जूस, गन्ने का जूस. आता समोर कामनाथ महादेवाचं मंदिर आहे, मंदिरात जाऊया. इथे सुद्धा आमचं दर्शन झालेलं आहे. आता चाललेलं आहे त्रिवेणी संगम येथे. आता आम्ही त्रिवेणी संगम बघून निघालेले आहेत. रिक्षा आलेली आहे, आता परत आपण जाऊया. आता आम्ही रिक्षाकडे आलेले आहेत. जो सब किधर जाने का? अभी हम लोग जा रहे हैं गीता मंदिर पे, जहाँ पे गोलक दान देवी उसमें श्री कृष्ण भगवान का चरण पादुका है. ओके, 8 मंदिर है. चलेगा, चलते. आता गोलक धाम इथे आलेले आहेत, चला जाऊया. तर या ठिकाणी बलदेवजी मंदिर आहे. या ठिकाणी गीता मंदिर आहे. श्री लक्ष्मी नारायण मंदिर. आरती चालू होती मध्ये. परत एकदा आले आहेत रिक्षाकडे. झालं का रे भाई? अभी दूसरा अभी हम लोग जा रहे हैं वेरावल सीधा. उधर क्या है? वेरावल भालका तीर्थ जा रहे हैं हम लोग अभी, जहाँ पे श्री कृष्ण भगवान को है ना पैरों में बाण लगा था ना, उधर हम लोग जा रहे हैं. आता श्री भालका तीर्थ मंदिर येथे आलेलं आहे. आता समुद्र पाण्यामध्ये शिवलिंग आहे बघ. आता आम्ही ओल्ड सोमनाथ येथे आलेले आहेत. जाऊया आणि दर्शन घेऊन या. आता आमचं ओल्ड सोमनाथचं दर्शन झालेलं आहे. आता आपण ओल्ड सोमनाथाचं दर्शन केलं. याच इकडेच ओल्ड सोमनाथचं मंदिर आहे, त्याच्यासमोरच सोमनाथ ट्रस्ट भोजनालय आहे. तर त्या भोजनालयामध्ये आपण जाणार आहेत. चला जाऊया. सोमनाथ ट्रस्ट भोजनालय. आता जाऊया आपण, थोडंसं भोजन करूया. या ठिकाणी जेवण बनते आणि या ठिकाणी भोजनालय करून घ्यायचं. आमच्या मयंक भाऊची टेक्निक बघा, चप्पल गायब होतं त्यासाठी एक चप्पल इकडे नाही एक चप्पल इकडे, असं आमचा मयंक भाऊ. आता आमचं भोजनालयामध्ये जेवण झालेलं आहे आणि आता रूमवर चाललेलं आहे. थोड्या वेळ आराम करणार आहेत आणि नंतर मग संध्याकाळी सनसेटनी लाईट शो असतो नाईटला, तो बघायला येणार आहे. A few moments later. दुपारी आम्ही आराम केला आणि आता परत सोमनाथ मंदिराच्या जवळपास आलेले आहेत. सोमनाथ मंदिराच्या बाजूला बीच आहे, त्या बीचवर आम्ही बसणार आहेत. त्यानंतर रात्री नाईट शो होतो या ठिकाणी, तर नाईट शो बघणार आहेत. त्याचं तिकीट वगैरे विचारतात आणि तुम्हाला सुद्धा दाखवतात. ओशन व्ह्यूकडे जायचा रस्ता. ओशन व्ह्यूवर जाण्यासाठी तिकीट.
आता आम्ही ओशन व्ह्यू बघून निघालेले आहेत, जेवण करण्यासाठी जात आहेत आणि नंतर मग आपली ट्रेन आहे, तर ती ट्रेन पकडून आपण जाऊया. आता एक हॉटेल बघितलं आहे, पाप एसी रूम आहे, जाऊया हॉटेलमध्ये. भाऊ लोक जेवण कसं आहे? एकदम छान आहे. तुम्हाला कसं वाटलं? आता आमचं जेवण झालेलं आहे, जेवण मस्त होतं, एक नंबर टेस्ट. आणि आता चाललेलं आपली बॅग पॅकिंग करायची आहेत, बॅग पॅकिंग करणार आणि निघणार आपली ट्रेन आहेत द्वारकाला जायला. तर द्वारकेला जाणार आहेत, जाऊया चला रूमवरच. चला आता आम्ही चेकआउट केलेलं आहे. रूम एकदम बेकार होती, बेकार म्हणजे राहण्यासाठी त्यासाठी दाखवले नाही. पाणी पण खारट होतं, खूप खारट होतं. नाही सजेस्ट करत या रूममध्ये राहण्याचा. बोला नाव आहे रूमचं. आता आपली ट्रेन आहे द्वारकाला जायला, जाऊया चला. या भावाने आपल्याला मस्त फिरवलं आहे, ट्रिप मस्त फिरवली आहे. कोणाला यायचं असेल तर कार्ड दाखवतोय, कार्डवर नंबर वगैरे आहेत आणि हॉटेल सुद्धा आहे. फिरायचे असेल तर मोठी ट्रिपसाठी बस वगैरे अवेलेबल आहेत. वेरावल स्टेशनमध्ये आलेले आहेत परत एकदा. आता आपली द्वारकासाठी जाण्यासाठी ट्रेन आहे, जाऊया चला. स्टेशनवर आलेले आहेत, आता आपली ट्रेन सुद्धा लागलेली आहे समोर. आता आपण स्लीपर डबे केलेले आहेत, एसी नाही मिळत, तर बघूया स्लीपर डबेचा पण प्रवास करूया. आपण आता द्वारका स्टेशनला बोललेलं आहे. आता आपण जाणार आहेत रूमवर. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय.